पबजी खेळाचा अनेकांना इतका वेळ लागलेलं दिसून येतं की आपल्या जीवाची सुद्धा पर्वा राहत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार एका तरुणीसोबत घडला आहे. पबजीच्या माध्यमातून मैत्री झाली, त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. यानंतर मात्र आता ही तरुणी जगण्या मारण्याचा संघर्ष करत आहे. महाराष्ट्राच्या हर्षदा मिश्रा हिची ही कहाणी आहे. 2022 मध्ये पबजी खेळताना तिची मुरादाबाद येथील मोहम्मद फिजूल याच्याशी मैत्री झाली. हर्षदा ही महाराष्ट्राच्या घाटकोपर येथील रहिवासी आहे, तर मोहम्मद फिजूल हा मुरादाबाद येथील गलशहीद येथील रहिवासी आहे. पबजी खेळताना ते दोन्ही एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर हर्षदा ही फिजूल याला भेटायला मुंबईहून मुरादाबादला पळून आली. त्यानंतर 2022 मध्ये दोघांनी निकाह केला आणि ती हर्षदापासून जिनत फातिमा बनली. मात्र काहीच दिवसांनी तिने आपल्या आईला सांगितले की तिला मारहाण केली जात आहे. गेल्या 17 एप्रिल रोजी तिचा पती फिजल याने तरुणीच्या आईला फोन करून सांगितले की त्यांच्या मुलीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हर्षदाला तात्काळ एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फिजल आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हर्षदेची अवस्था आता गंभीर आहे. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून जगण्या मारण्याचा संघर्ष करत आहे. दरम्यान हर्षदेची आई माधुरी मिश्रा यांनी सांगितले की हर्षदा आधीपासून विवाहित होती. नंतर तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिला पबजी खेळण्याचे व्यसन लागले. तसंच या माध्यमातून एक दिवस तिची मुरादाबाद येथील फुजेल याच्याशी मैत्री झाली. मग हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोन्ही कॉलवर बोलू लागले. एक दिवस तिच्या आईने तिला नकार दिला, त्यामुळे ती तिच्या आजीच्या घरी चालली गेली. मात्र काही दिवसांनी कळले की आजीला कामानिमित्त बाहेर सांगून ती घर सोडून मुरादाबादला निघून आली. यानंतर आणखी काही दिवसांनी तिने फुजेलसोबत लग्न केल्याचे समोर आले. यातच आता 2 दिवसांपूर्वी फोन आला की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आता तिची प्रकृती गंभीर असून ती कोमामध्ये आहे.